चौखट पे हाथों से घेर बचाए थे। भक्ति सुमन पे आस छिड़क के कब से नैन बिछाए थे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल गए हैं, राम आए हैं। मेरी झोपड़ी के भाग आज खुल गए हैं, राम आए हैं। राम आए हैं, आए हैं, राम आए हैं। राम आए हैं, आए हैं, राम आए हैं। राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं व्लॉगर जय पाटील युट्यूब चॅनल मध्ये। मंडळी, आजचा व्लॉग आपला पहिला म्हणजे दुसरा पार्ट तो डायरेक्ट प्रभू श्रीरामांच्या दर्शनाने चालू झाला आणि दर्शन आम्ही घेतलेलं आहे। तुम्हाला सिनेमॅटिक स्टार्टिंगला बघितलेलंच असाल। काय नाही बाकी आपले स्टार्टिंगच व्लॉग आपला प्रभू श्रीरामाच्या दर्शनापासून बघितलाच असाल। कालचा जो नैसर्गिक सौंदर्य आहे तो तुम्हाला आता बघायलाच भेटला असेल, कारण की सिनेमॅटिक मध्ये जास्त दिसून नाही, पण जो समोर जी बघताना जी सुंदरता ती खरंच खूप वेगळी आहे। तुम्ही नक्की या, म्हणजे या वर्षी तर जमला नाही असेल तुम्हाला तर पुढच्या वर्षी तर नक्की या, बघा सौंदर्य कसा असतो। आमची प्रथा, आमची बडवली गावची एक सण नक्की बघा। आम्ही एक माणसं नक्की एकजूट होऊन हा कार्यक्रम साजरा करतो। तर थांबा, अजून आपण सोबतच्या मंडळीला विचार की कसं वाटले त्यांना, तर विचारूया कसं वाटलं तुम्हाला। खूप भारी वाटलं, कारण की प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव आहे आज आणि खूप गर्दी असतं, पंचक्रोशीतील लोक येतात आणि खूप मंदिर पूर्ण सजावट पूर्ण आणि जेवण भोजन एवढंच बोलू शकतात, कारण की काय बोलताय पण त्या फिलिंग एक्सप्रेस करायला खूप असा जाऊ द्या। मी पण थोडंसं परत बोलतो की आता आमचा हा सण आहे, आता दुपारपर्यंत आमचं महाप्रसाद आहे तो चालू होईल। सर्व आमची गावची पोरं एकजूट होऊन पुन्हा तो महाप्रसाद वाढण्यासाठी एवढी सज्ज होतात ना, म्हणजे मनापासून तो एक कार्य बोलतात त्यांच्यासाठी, ते पुण्य गमवतात। असं काय नाही, आपण शुभम पाटीलना पण विचारू त्यांना कसं वाटतंय आज। रामकृष्ण हरी मंडळी, नक्की रामकृष्ण हरी। आमच्या गावामध्ये भरपूर असा मोठा उत्सव आहे। रायगडची आराध्या म्हटली जाते आमच्या गावाला, त्याच्यामुळे भरपूर मग गर्दी असेल। आता कीर्तनाची सेवा थोड्याच वेळेला चालू होईल, आम्ही डेकोरेशन वगैरे सर्व काही केलेलं आहे। आता नक्कीच आलोय, जरा दर्शन घेऊन आम्ही आलो। आता कीर्तनाची तेच, आता तुम्हाला माहितीच आहे रायगडची अयोध्या बडवली नगरी अशी ओळखली जाते। बाकी काय राहुल पाटील काय बोलतात ते बघूया। तर काय बोलू शकता, इकडे या जरा, जास्त चमकताय उजेडात या। काय बोलणार, आमच्या दरवर्षीची परंपरा प्रथा त्यानुसार आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी रामनवमीचा उत्सव अतिशय उत्साहात, आणि आपण काल बघितलं ब्लॉग मध्ये की कसं डेकोरेशन वगैरे करतो आम्ही दरवर्षी, नक्कीच तसंच केलेलं आहे। आणि एकदम पुढे ब्लॉग मध्ये खूप काही कंटेंट येणार आहे। नक्कीच आम्ही सगळे सपोर्ट करतोय, तुम्ही पण नक्कीच ऑलवेज माझे भाऊ मला नक्कीच सपोर्ट करतात। आणि पुन्हा एकदा कल्पेश पाटीलना बोलायचं ते बोलतायत, बोलू शकता कल्पेश पाटील। त्या बलवली नगरी 133 वर्षाची परंपरा जोडत चाललेली बलवली नगरीमध्ये आज जन्मोत्सव आहे, रामनवमीचा जन्मोत्सव। हे पंचक्रोशीतील लोक येतात, भोजनाचा आनंद घेतात आणि महाप्रसाद एवढा सुंदर महाप्रसाद असतो आणि प्रत्येक आमच्या गावातील प्रत्येक मुलं एकजूट होऊन महाप्रसादाचा आनंद घेतात आणि महाप्रसाद हे करतात, ते खूप भारी वाटतं। आणि रात्री पालखी आहे, ती पालखीचा आनंद हा वेगळाच असतो। आणि जेवणाचं खरंच सांगते तुम्हाला, पोरं एवढी म्हणजे मनापासून वाढतात ना महाप्रसाद, खरं म्हणजे काय ती एक सवयच लागून गेलेली आमच्या गावच्या युवा पिढीला। तर काय मला नाही काय बोलता येणार, पण खरंच खूप म्हणजे भारी वाटतं। मला पण पर्सनली खूप आवडतं ते महाप्रसाद वाढायला। ते म्हणजे आमच्या गावातला एकही व्यक्ती म्हणजे पाहुणी मंडळीला जेवण घातल्याशिवाय खरंच जेवत नाही, म्हणजे पूर्ण त्यांना एक तो महाप्रसाद पोचवल्याशिवाय स्वतः महाप्रसाद घेत नाही। ही आमची थिंकिंग आहे, असं काय समजू जातं तुम्ही काय मला बोलायचं आहे। तर बाकी काय नाही, आता पुढे काय असेल तुम्हाला मी दाखविलंच। नंतर राम आमचा जन्मेल तेव्हा तुम्हाला तो सीन बघायला भेटणारच। तर बघूया अजून काहीतरी बोलतात कल्पेश पाटील। नक्कीच आमच्या जय पाटीलला सबस्क्राईब फॉलो करा आणि खूप लाईक करा, सबस्क्राईब करा। आणि आमचा जय पाटील माझा जिगरी यार खूप पुढे जावं ही आमची सर्व मित्रमंडळींची इच्छा आहे। खूप लाईक करा, सबस्क्राईब करा
ठीक आहे चालेल. तर भेटू आपण पुढे. चला. राम मंडळी, स्वागत आहे तुमचं ब्लॉगर जय पाटील या युट्यूब चॅनल मध्ये. सबस्क्राईब करा. मी बळवलीकर. काय मग मंडळी, केलं का नाही चॅनलला सबस्क्राईब? करा लवकर करा. तुमचा लाडका जय पाटील. दीपुन जाय माय स्वतः पुत्र दर्शने. ओघळले आसु सुखे कंठ दाटला. ओघळले आसु सुखे कंठ दाटला. राम जन्मला ग सखी, राम जन्मला. राम जन्मला ग सखी, राम जन्मला. वार्ता ही सुखद जधी पोचली जनी. पोचली जनी. गेहातून राजपथी धावले कुणी. धावले कुणी. युवतीचा संघ कुणी गात चालला. युवतीचा संघ कुणी गात चालला. राम जन्मला ग सखी, राम जन्मला. राम जन्मला ग सखी, राम जन्मला. तर मंडळी बघू शकता आपण आता घरी आलेलो, जेवण वगैरे महाप्रसाद वाढून आपण आणि महाप्रसाद घेऊन सुद्धा आलेलो. किती वाजता सुरुवात केलेली आम्ही? 1:30 वाजता सुरुवात केलेली महाप्रसाद वाढायची. आणि आता वाजलेले आम्हाला इथे 3:30-4 ना. उठाले रे देवा, उठाले रे बाबा, मुझे अमीर को नहीं रे, ये दो गरीबों को उठा. साडे किती वाजले? किती वाजले आता? 4:45 वाजलेले आहेत. आता म्हणजे आलो थोडा वेळ झालं, जरा बसलो वगैरे. मला काही जास्त घ्यायला भेटलं नाही. मला जेवढं घेता आलं मी तेवढं तुमच्यापर्यंत पोहोचवलंय. पण आता बाकी बघा आमची कशी प्रथा असते. अशी प्रथा असते आमच्या, म्हणजे ती प्रथा असते की म्हणजे जी युवा पिढी आहे आमची, ती अशी जेवण म्हणजे जे पाहुणी मंडळी आहेत त्यांना ते महाप्रसाद पोहोचवल्याशिवाय स्वतः तो महाप्रसाद घेत नाही. हीच आमची म्हणजे पद्धत वगैरे अशी आमची थिंकिंग आहे. तर आता आम्ही आलेलो घरी माझ्या आणि आमच्या घरी पाहुणे मंडळी असे आलेले आहेत अलिबागचे. आमचे सुशांत बघू शकता. सुशांत काय बोलू शकता सुशांत? आमची रामनवमी कशी वाटली तुम्हाला? खूप मस्त वाटला. पहिल्यांदा आलो इकडे, म्हणजे आधी येऊन गेलो, परत आलो. खूप मस्त वाटलं. दादा भेटला, आई काका भेटले. मी आम्ही भेटलो ते नाही विचारलंय, मी आमचा कार्यक्रम कसा वाटतो ते विचारलं. मंदिर एकदम खूप छान. अच्छा, आम्हाला दर्शन घेतलं. डेकोरेशन कसं वाटलं आमचं? एकदम नित्य म्हणजे एकदम खूप छान वाटलं.
गावातच वरणी केलं असेल ते खूप मस्त वाटलं. गावातलं मग तसं आम्ही नैसर्गिक डेकोरेशन हा, करतो बघितलं ना दरवर्षी. वरती. fruits वगैरे लावले. दरवर्षी कधी तर काय ना आता कल्पेश सरांना विचारू काय कसं वाटलं जेवण वाढून, कसं वाटलं जेवण वाढून? जेवण वाढून खूप भारी वाटलं, कारण की एक गाव एकजूट आणि पूर्ण गावातली लोक एकजूटने जेवण वाढतात आणि गावातली लोक जास्त करून युवा पिढी. मी हायलाइट हेच करते, जास्त करून युवा पिढी. 2 वर्षातून आमच्या घरी पाहुणे आलेले, 2 वर्षातून पाहुणे आले सुशांत पाटील, त्यांना पण खूप भारी वाटलं. आणि आता आहे रात्रीची पाळकी, आता आहे पालखीची वेळ. आता बघू इकडनं पालखीला जाऊ. पालखीला म्हणजे आता बाजारात जाऊ कपडे चेंज मारून. आता जेवण वाढून महाप्रसाद वाढून आलेलो आहोत, कपडे चेंज मारतो आणि तुम्हाला भेटतो. माझा असा विचार चाललाय की मी हा दुसरा पार्ट आहे तो इथे जॉईन करतो, पण बघूया मला जसं वाटतं तसं मी करेन आणि मग काय तुम्हाला दाखवेन, तुला जातो. तर मंडळी बघू शकता आता आपण कपडे चेंज मारून आलेलो आहोत पितूसांच्या घरी, आमच्या घरना. तर काय मला पार्ट काही समजत नाही मी कुठल्या पार्ट मध्ये काय करू, पण सकाळपासून मी ज्या माणसाचा शोधत होतो तो माणूस माझ्या पोट्टीत सापडलाय आणि त्याची आपण आता मुलाखत घेऊ, कारण की त्याचे शब्द असे खोलवर असतात की ते मनाला भावतात. आणि ते शब्द आता तुम्हाला मी ऐकवतो कशी आहे आमचे रामनवमी बळवली गावची पद्धत. म्हणजे रायगडची अयोध्या बळवली असं ओळखलं जातं. लोक असतील, लोकांवर लक्ष नाही, असे खूप असणारी लोक असतात, पण आपण लक्ष नाही द्यायचं. आपल्या तऱ्हेने आपण पद्धत कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. प्रयत्न करत राहायचं. तर बघूया आपण घेऊया, तुम्हाला दाखवतो तो माणूस म्हणजे 5555 ओळखला जाणारा. नावाची गरज नाही, नाव तर 5555 आहे बस. आता ते तुम्हाला दाखवतो मी. काय बोलू शकता रामनवमी बद्दल? जय शिवराय. आज खऱ्या अर्थाने सोन्याचा दिवस, चैत्र शुद्ध नवमी, शके 1947. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, प्रत्येकाच्या हृदयामध्ये विराजमान असणारे भगवान विष्णुदेवाचे 7वे अवतार म्हणजेच प्रभू श्री रामचंद्र. प्रभू श्री रामचंद्रांबद्दल बोलायचं म्हटलं तर एक वचनी, एक पत्नी, एक बाणी, एक वाणी, रघुपती, राघव, सीता वल्लभ, कौसल्यानंदन, दशरथ सुत, सनातनी, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांचा आजचा दिवस. आजचा दिवस म्हणजे बळवलीकर जवळजवळ वर्षभर ज्या सोहळ्याची, ज्या दिवसाची वाट पाहत असतात तो आजचा दिवस. आणि आजच्या या दिवसाचा आनंद दुगणा करण्यासाठी गावातील संपूर्ण गावकरी, तरुण मंडळी अगदी गुढीपाडव्याच्या अगोदरपासूनच तयारीला लागलेली असतात. त्यामुळं त्यामध्ये जवळजवळ गावातील पंच कमिटी असेल, सर्व पालकर मंडळी असतील, मंदिराच्या सजावटीपासून तर मंदिराच्या संपूर्ण भाविक भक्तजन ज्या फाट्यावरून मंदिरापर्यंतचा जो रस्ता आहे तो सुशोभित करण्याचं काम संपूर्ण गावातील आया बहिणी, संपूर्ण श्रीराम भक्त हे करत असतात. अगदी गुढीपाडव्यापासून तर पादुका पूजनापर्यंत रोज सकाळी काकडा आरती झाल्यानंतर पारायण झाल्यानंतर प्रवचन रूपी सेवा झाल्यानंतर हरिपाठ आणि रोज नवनवीन कीर्तनकार. अगदी अखंड हरिनामाने दुमदुमलेला हा संपूर्ण हरिनाम सप्ताह. आणि जसं म्हटलं जातं, प्रतिपचंद्र लेखेव वर्दी विष्णुर्वसवंदिता, सहशिनो शिवसेशा मुद्रा भद्राय राजते. जसं राजांचं सांगितलेलं आहे राजमुद्रामध्ये की प्रतिपदेच्या चंद्रेसारखा तुमचं हे साम्राज्य कलेकलेने वाढत जाईल. तसंच गुढीपाडव्यापासून तर आज रामनवमीपर्यंत भाविक भक्तांची गर्दी या बळवली गावामध्ये वाढत चालली आणि हा हरिनामाचा संपूर्ण जागर अखंड संपूर्ण रायगडभर दरवरत आहे. आणि विशेष म्हणजे प्रत्येक हिंदूंच्या, प्रत्येक राम भक्ताच्या मनामध्ये होतं, जे या बळवली गावाला श्री क्षेत्र या नावाने संबोधलं जातं, त्या गावाची खाट्यावरील कमान आणि संपूर्ण गावातील JSWचे कामगार तसेच इतर रामभक्त यांच्या अथक प्रयत्नांतून रात्रीचा दिवस करून अगदी काही दिवसातच गावामध्ये कमान उभी केली गेली. आणि खरं सांगायचं म्हटलं तर त्या कमानीवर नाव ठेवण्यात आलं की प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली रायगडची अयोध्या आदर्श नगरी बळवली. हे ऐकल्यानंतर येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्ताला वाटतं
खरंच जसं काही मी अयोध्यामध्येच आलेलो आहे. आणि तदनंतर गावामध्ये रांगोळी काढण्याचं जे कार्य केलं, पाहायला गेलात तर येणाऱ्या भाविक भक्तजण अगदी मन मोहून जातो. गावामध्ये पाहिलेले ते भगवे ध्वज पूर्ण गाव आजच्या दिवशी संपूर्ण सुशोभित करून आजच्या दिवसाचा हा आनंद दुगणा करण्यासाठी प्रत्येक बळवलीतील ग्रामस्थ अधोनात रात्रपर्यंत प्रयत्न करत असतात. आणि आजच्या दिवसाचा महिमा वाढवण्यासाठी प्रत्येक भाविक भक्ताच्या मुखामध्ये महाप्रसाद मिळण्यासाठी गावातील प्रत्येक पुरुष वर्ग, प्रत्येक महिला वर्ग, धारकरी मंडळी, आचारी वर्ग हे सर्व रात्रीचं कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाची सेवा करण्यासाठी, महाप्रसाद बनवण्यासाठी आमच्या गावातील समाधान महादू पाटील यांच्या अंगणामध्ये जातात. आणि यांच्या अंगणामध्ये हा महाप्रसादाचा कार्यक्रम चालू असतोय. आणि कीर्तन रूपी सेवा झाल्यानंतर महाप्रसाद जिथपर्यंत येणारा प्रत्येक भाविक भक्तजण, येणारा प्रत्येक पाहुणा जेवत नाही तिथपर्यंत बळवली गावातील कुठलाही तरुण, कुठलाही पुरुष, कुठलीही महिला भगिनी जेवत नाही. ह्या गावाची जुन्यापासून ही परंपरा आहे. पाहायला गेला तर आज जवळजवळ 133 वर्षापासून चालत आलेली ही अखंड हरिनाम श्रीराम नवमी जन्म उत्सव सोहळा. महाप्रसाद चालू असतानाच प्रत्येक रायगड जिल्ह्यातून येणाऱ्या भजन आणि त्या भजनाचा आस्वाद घेण्यासाठी येणारे हे प्रत्येक भाविक भक्तजण पालीपालीने प्रत्येक गावातील भजनरूपी सेवा इथे सादर होत असतोय. आणि संध्याकाळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या नावाची ख्याती आहे असे शिवचरित्रकार, सर्वांचे लाडके रायगड भूषण पुरस्कृत वैभव दादा घरत यांचं पोवाडा असतोय. आणि ह्या संपूर्ण मैफिलीमध्ये अगदी बळवली गाव दुमदुमून जातोय. आणि प्रत्येक बळवली गावातील तरुण मुलाला आणि तरुण मुलींना पूर्ण आतुरता लागलेली असते. ती म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांची पालखी सोहळा. आणि अगदी 7 वाजताच या पालखीला सुरुवात होते. मंदिरापासून जी पालखी निघतोय ती संपूर्ण गावाला वेढा घालत घालत ही पालखी पुन्हा एकदा मंदिरामध्ये येते. जवळजवळ रात्रीचे 3 ते 4 वाजेपर्यंत भगवान प्रभू श्री रामचंद्रांच्या नामस्मरणामध्ये, भगवान प्रभू श्री रामचंद्रांच्या जयघोषामध्ये, भगवान प्रभू श्री रामचंद्रांच्या अगदी मनमोहक गाण्यावर संपूर्ण बळवली गाव नाचत असतोय. हा एकदा आनंद उत्सव सोहळा पाहण्यासाठी अगदी मी मगाशीच म्हटलो की संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येत असतात. जय श्रीराम, जय हनुमान. तर बघू शकता असा चांगला जसं तुमच्यापर्यंत जी माहिती पोचवायची आहे मला, म्हणजे माझ्या शब्दांनी तुमच्यापर्यंत पोचवता नाही ती मला तरी पोचेल पण नाही, पण मला नाही माहीत. पण जे तुम्हाला समजलेत काय शब्द आहेत तुमच्या पुढे आणि काय नाही, तर तुम्हाला समजलंच असेल काय आहे बळवली गावाची रामनवमी, का बोलतात रायगडची अयोध्या बळवली नगरी आहे. तुम्हाला नक्कीच समजलं आहे. तर बाकी काय नाही. तर आमचे आजीदादा आता बोललेले आहेत. तर आम्ही आता जायचो बाजारात काहीतरी छोटीफार खरेदी करायची जरा मित्रांसोबत. तर निघतो आम्ही इकडनं. आता तुम्हाला दाखवतो काय करतो आम्ही काय नाही. तर चला जातो, राहा माझ्यासोबत आमच्याला जातो. तर मंडळी बघू शकता आता आम्ही निघालेलो बाजारात फिरायला. बाजारात आपली पब्लिक आहे, शुभम पाटील आणि हे कुठनं आलेत सांगू शकता? दैसरवाडी आपला जगन्नाथ. एवढा मोठा जगन्नाथ आहे. आता आम्ही याचा डायरेक्ट कडावी कोण सगळं खरेदी करणार. बाकी काय बबे आहे सोबत, बबे म्हणजे निशिगंधा. तर चला निघतो आम्ही आता पुढे बाजारात भेटू. चला हे इथे आमचे बबेवाणी कानातले घेतलेले आहेत त्या बाईकडून. कोणासाठी घेतले पैसे दे. हे काय नाही, भावा लोकांना धंद्याला लावायची कामं. 500 दिलं 10ची कारली. तुमचंच काम बरोबर आहे, एक नंबर काम आहे. काय बोला रामनवमी बद्दल काय बोलू शकता? काय बोलू सांग मी, काय बोलू शकता? काय नाही बोलू शकत. सांग कोणासाठी घेतलं? 2-2 कोणासाठी घेतलं? ए 2-2 कोणासाठी घेतलं? अरे बापरे, ही आमची बळवली गावची डॉन जिताला राहते. मुंडी इकडे कर. हा भाव खाते जाऊ दे. विषय म्हणा घे म्हणू लाजतात. काही नाही झालेलं आहे. म्हणते किती घालवलं? 200 पिऊला काहीतरी. पैसे किती घालवलं? 500 दिलं 200 काय.
देवाला पाहिजे. चला काय काय खरेदी कराल बाजारातून? बांगड्या कोणत्यासाठी? आमचा आधारस्तंभ आहे. काही बोला काही बोला, काही कसंही वागा, काही बोला. प्रेमळ माणूस, प्रेमळ व्यक्ती बोलतो. काय द्याल तुम्ही बोला. चला आता आम्ही पितूसाठी कुलकुला घेणार आहोत. संकेत काहीतरी बोलतोय. संकेत काय बोलतोय? पालखीला लंगोट घ्यायचा असा संकेत बोलतोय. प्रयत्न चालू आहे. लंगोट लावून भाव करे त्याला भाव करे लंगोटचा भाव करत होते. का सर भैयाजी चॉईस कुठला लंगोट घेशील? मला वाटतंय कुठला घेशील? नको तो चमकायचा नाही, येल्लो मस्त चमकल. येल्लो कुर्ता काही घेतील. भाईला विचारत भाई कसं आहे लंगोट? 150 रुपये दे बोलते. ठेवला तसाच नको आम्हाला. तसा ठेवला त्याला कॅन्सल. लंगोट घ्या आम्ही चड्डी घालून नाचू. काल असतं सांग मला सांग. एकच प्रश्न सांग. रामनवमी कशी वाटली तुला आमची? एक नंबर. मग इकडे तोंड करून तर बोल कशी वाटली? हे पहिले आमची सोनू एवढी डॉन होती नाही. हे बघा ही रोहित दादाची मुलगी आहे. क्यूट मुलगा क्यूट. काय बोलता? अरे चेतन पाटीलला काल रात्री मेसेज केलेला मी, गोप्रो भेटेल का? पण काय मोठेपणा नाही. आता कुलकुला घ्यायचा प्लॅन आहे, घेऊ जातो. इथे प्रीतम पाटील, इथे प्रीतम म्हात्रे इथे उपस्थित. काय बोलू शकता रामनवमी बद्दल? जय श्रीराम. बस दुसरं काय नाही. गोप्रो आमच्या पण नशिबात येईल एक दिवस. मी याचीच वाट बघतोय. तुला याच्यासाठी रायडिंग इथे दत्तदा दिसू शकतात तुम्हाला. दत्तदा काय खुलकुला घेतलास काय? चेतन मुंडे काहीतरी घ्या. लग्न झालं घे ना. फुल पालखीची तयारी. चलो देवदा नवीन धंदा चालू केलास? नवीन टाकला 20 रुपये भाडा. नवीन तरी काय आला? आम्ही दादा बोललो. आमच्या नावाही नवीन धंदा चालू केलाय. 20 रुपये भाडा. आलाच घे. किती कसं का स्टार्टअप कसा होता बिझनेसचा? उत्सव आहे ना आपला, सुरुवात आहे. पहिल्या उत्सवात गर्दी बघा फुल आहे. हा बोल. विजय त्याची पोरगी आहे, होरी पलटी मारण्याची शक्यता आहे. वन साइड काय वजन जास्त आहे एक साईडला. हे जाईल एकच राऊंड मारून जाईल. चला हे पटकन राऊंड. शुभम तुला वाटते बाबा तुला जायचं आहे काय? अरे बापरे काय बायला विचार बारकं बरोबर बसवलं काय?
तर मंडळी बाजारात फिरता फिरता भेटली आम्हाला एक व्यक्ती जी आहे साधी बळी आणि मोठी हस्ती. त्याचं नाव आहे परेश पाटील फ्रॉम इरवाडी. बघू आता त्याला मत विचारू आपला श्री रामनवमी उत्सवाचा बळवलीचा. काय त्याला कसं वाटलं येऊन? तर कसं वाटलं तुम्हाला आमच्या गावात येऊन? खूप सुंदर असं आयोजन नियोजन असतं दरवर्षी. खूप मज्जा येते आणि मस्त वाटतं दरवर्षी इकडे येऊन. बस एवढंच. फक्त तुम्ही बघू शकता गाड्यावरच्या खळ्या. कुठली पोर असेल तर या खळ्यांवर नक्कीच फिदा होऊ शकते. अरे लाजू नको भाई, खळ्या दाखव थोडी. ही एक खळी, ही एक पहिलीवालीसाठी, ही एक दुसरीवालीसाठी. म्हणजे याच्या नशिबात 2 बाईक आहेत आणि आमच्या नशिबात एकही नाही. एकच बास झाली, एकच बास झाली. आणि तुमची आई तर बोलत होती नाही रे बाबा, नाही एक बास. बघा जर कोण असली तर मला कॉन्टॅक्ट नक्की साधा. आपण शादी.com खोललाय, तुम्हाला माहीतच आहे. बाकी काय नाही. एक माझा मित्र आहे, चांगला एक मित्र आहे जो नेहमी सपोर्ट करतो, सोबत राहतो प्रत्येक सिच्युएशन मध्ये. पित्तू सारखाच बोलू शकता. तर काय नाही, बाकी दाखवतो तुम्हाला. आता आम्ही इकडनं पोवाडा तुम्ही बघितला असेल, चप्पल अंगावर शहार आलेले. पोवाडा ऐकून काय सांगू नाही शकत. तर बाकी काय नाही, आता भेटू. आता मला बहुतेक आता हा लास्ट सीनच असेल. मी ब्लॉग एंड करायला येईल जर मला इथं संपवायचं असेल आणि पालखीचा नवीन स्टार्ट करायचं असेल तर. त्याला जातो, भेटू पुढे. थांबा तुम्ही आमच्या सोबत. मंडळी बघू शकता आम्ही इथं आलेलो आहे आणि माझ्या इथे फॅन चालले आहे. फॅनला बंची आहेत बघू शकता. हे नको बोलतात. ही आहे काय स्वतःचं नाव स्वतःच सांगा. बस एवढाच संपला विषय तुझा. ही काही माहिती आहे, फायर वाटून माहितीच आहे तुम्हाला. तर बाकी काय नाही. आता नुसतं पाठी लागलेलं ब्लॉग मध्ये घे म्हणून तर घेतला. चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग के. ठीक आहे चालेल, जातो, भेटू पुढे. तर मंडळी बघितलात तुम्ही दिवसभराचा आमचा सोहळा. आता थोड्या वेळात आम्ही चाललेलो आहोत आमच्या पालखी सोहळ्यासाठी. पालखी सोहळ्याचा 3रा पार्ट येईल, वेगळाच चेंज. तर आता हा पार्ट इथं एंड करते मी. भेटू आपण पुढच्या पार्टमध्ये. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, सपोर्ट करा. भेटू आपण 3ऱ्या पार्टमध्ये. जातो, चला. तर मंडळी मी बोललेलो तुम्हाला 3रा पार्ट आहे, पण नाही 3रा पार्ट नाही. याच पार्टमध्ये मी टाकते कारण की पालखीला नाचायला जातो, नाही जास्त काय घ्यायला भेटायचं. तर याच पार्टमध्ये जेवढं काय भेटता येईल मी तुमच्यापर्यंत टाकली पोहोचेल तुमच्यापर्यंत. तुम्हाला दिसेलच ते पार्ट पालखीचे. तर तुम्हाला मी एक स्लोगन मी घेऊन आणलाय, म्हणजे स्लोगन बनवलाय स्वतःच्या मनाचा. तर त्याच्यावर छोटीशी रील बनवायची, रील पण येईल. तुम्ही इंस्टाग्रामला नक्की जाऊन बघा माझ्या. आणि त्याच्यात पण दाखवेल ब्लॉगमध्ये काय स्लोगन आहे. तर चला तर जाऊ पुढे, बघू काय होतंय पालखीला. तुम्ही सोबत राहा. तर चला जाऊ. श्रीराम माझा मिळवतई बळवली गावान पालखीन. सारा गाव जमलाय पालखीला आनंदाच्या या सोहल्यान. आला दिसियो हौसेचा रामनवमीचा वर्षाचा. आला दिसियो हौसेचा रामनवमीचा वर्षाचा. घेऊ मुखात एकच नाम, घेऊ मुखात एकच नाम. बोला जय श्रीराम, जय श्रीराम.